काय साकेत, बरं वाटतंय का? बरी का तब्येत? साहेब तुम्ही आला? कशी तब्येतीची? काय खाल्लं काय नाही? खाल्लं तर आहे पण तब्येत काय अजून ठीक नाही. मी जेवायला वाटते, तुम्ही बसा की. नको अहो पण नको सांगितलं ना. एक विचारू का? नको. मी तरी बी बोलणार. विचारलं का झालं मग? ते मला काही माहित नाही. बोल. अहो तुमचं काय चाललंय साहेब? तुम्ही जरा बी स्वतःची काळजी घेत नाही. कधी बी येताय कधी बी जाताय, नुसतं ड्युटी करताय. गावात काय चाललंय माहितीये ना? कसल्या कसल्या गोष्टी कानावर येत आहेत. हा माहितीये तुम्हाला कसली बी भीती वाटत नाही, पण अहो स्वतःच्या जीवाची जरा ती काळजी घ्या की. ही वेळ आहे का रे घरी येण्याची? त्या अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटचं काम तू एकट्याच्या डोक्यावर घेतलायस का? घ्या बसा, बघू जेवायला. साहेब बसा, घ्या बसा. साहेब खाऊन घ्या. माफ करा, मी जरा जास्तच बोलले मगाशी. आर्या, बहीण माझी, एकमेव माझं नातं, एकमेव माझ्या हक्काची. असंच दाखवायची, अशी चिडचिड करायची माझ्यावर. मला माहिती आहे साहेब, तुमचा तुमच्या बहिणीवर लय जीव होता. आहे. हा हा आहे. तुम्हाला लई आठवण येते ना त्यांची. मला बी तुमची बहीण समजा की. तर दादा, माझी चिमणी घरट सोडून कुठे निघून गेली कुणास ठाऊक. कुठं भरकटली काही. सगळ्यात तुझं काम आहे, तू लवकर बरा होता. तू सांग माझ्या बहिणीचं काय झालंय, कुठे आहे तू? लाले, कुठं गायबस तू? कुठे दडून बसलीये? समोर ये. ती समोर येत नाहीये, शांत बसलीये. म्हणजे नक्की तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन चालू आहे. तिने श्यामलला मारलं, माधुरीला, आर्याला मारलंय. माझ्या बाबतीतही काहीतरी बदला घेणार ती.